हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, व्लॉगला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर आजची व्लॉगला सुरुवात दुपारी होत आहे आणि इकडे पाहू शकता आमच्याकडे किती सारा पाऊस येत आहे आणि ढग सुद्धा पाहू शकता एकदम काळे ढग झालेले आहेत। तर आमच्या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट सांगितलेला आहे। सारखं 2-3 दिवस झालं आमच्याकडे खूप धो असा पाऊस पडत आहे आणि तुळशीमध्ये पाहू शकता माझ्या पूर्ण पाणी झालेले आहेत आणि हे नेमकेच फुलं उमगत आहेत आणि या पावसाने काय माहित खराब होतात की काय। आणि वांग्याला सुद्धा वांगे धरलेले आहेत आणि ह्या पांढऱ्या जास्वंदाला सुद्धा फुलं आलेली आहेत आणि विशेष म्हणजे इथे गुलाबाला सुद्धा लाल फुलं आलेली आहेत। खूप साऱ्या कळ्या देखील आलेल्या आहेत। तर खूपच छान वातावरण झालेलं आहे आणि बाल्कनीतलं जाण्याचं मन सुद्धा होत नाही आणि माझी परी माझ्या जवळच आहे, तर पाहू शकतात ती सुद्धा व्लॉगिंग करत आहे। तर चला तर मैत्रिणींनो, जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आज शनिवार असल्यामुळे मी मिस्टरांसाठी इथे शेंगदाण्याला थोडीशी साखर लावत आहे, कारण आज गूळ संपलेला आहे आणि बाहेर खूप पाऊस आहे, त्याच्यामुळे मला गूळ आणायला जाता सुद्धा येत नाही। आणि मिस्टर साबुदाणा वगैरे जास्त खात नाहीत, त्यांना असंच काहीतरी लागते आणि लगेचच मी स्वयंपाकाला लागणार आहे, कारण ते लवकरच उपवास सोडतात आणि खाल्लं तर गूळ शेंगदाणे किंवा शेंगदाण्याची चिक्की किंवा असंच फळं वगैरेच खातात, ते उपवासाचं भगर वगैरे काही खात नाहीत, त्याच्यामुळे मी स्किप केलेली आहे। तर आता जवळजवळ 12चा टायमिंग आहे आणि सर्वजण 2 वाजेपर्यंत सर्व घरी येतात, म्हणून इथे मी तयारीला लागलेली आहे। तर लक्ष्मीसुद्धा माझ्यासोबतच आहे, तिला घेऊनच मला सर्व कामं करायची आहेत। तर रात्रीचा भाजीपाला धुवून मी तसंच ठेवलेला आहे, कारण फ्रीजमध्ये खूप बर्फ झाला होता, तर ते बर्फ वितळेपर्यंत मला ठेवायचं नव्हतं, म्हणून मी तसंच ठेवलेलं आहे। तर इथे मी स्नॅक्स मेकर काढलेला आहे, तर शेंगदाणे मी स्नॅक्स मेकरमध्येच भाजून घेणार आहे, कारण याच्यामध्ये खूप छान भाजतात, एकदम खरपूस आणि त्याची टेस्टसुद्धा खूप भारी लागते, त्याच्यामुळे मी शक्यतो स्नॅक्स मेकरमध्येच भाजून घेते, कारण खूप कमी वेळात होतं गॅस न पेटवता। तर हे पूर्ण शेंगदाणे भाजून घेणार आहे। आणि मैत्रिणींनो, सर्वात अगोदर तुम्ही सर्वांची माफी मागणार आहे, कारण हा व्हिडिओ यायला खूप लेट होणार आहे। हा शनिवारचा व्हिडिओ आहे आणि येणार आहे दुसऱ्या शनिवारी, कारण मध्ये 4-5 दिवस पिरियड्समुळे माझी थोडी तब्येत बिघडली होती, त्याच्यामुळे मी याची एडिटिंग वगैरे करू शकले नाही, त्याच्यामुळे हा व्हिडिओ लेट झालेला आहे। त्याबद्दल खरंच सर्वांची माफी मागते। आणि मध्ये 3-4 दिवस कुठलाही व्हिडिओ आला नाही, आता कंटिन्यू 1 दिवस आड करून आपला व्हिडिओ येणार आहे। त्यासाठी जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तर पाहू शकता काही सेकंदातच आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत। तर आता मी सर्वच टाकून घेणार आहे। तर खटका जरी चालू केला तर 10-20 सेकंदामध्ये आपले शेंगदाणे भाजून होतात। तर इथे मी 1 वाटी साखर घेतली होती आणि त्याच्यामध्ये अर्ध्या वाटीला थोडं कमी पाणी घातलं होतं आणि ती साखर एक साईडला मी ठेवलेली आहे, कमी गॅसवर ठेवलेला आहे। तोपर्यंत मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, आता त्याची सालं काढून घ्यायची आहेत। तर सालं अलगद हाताने सुद्धा निघतात, परंतु खूप गरम असतात हे शेंगदाणे मिशनमध्ये भाजल्यानंतर, त्याच्यामुळे मी इथे प्लेट घेतलेला आहे, प्लेटच्या साहाय्याने याची सालं काढून घेत आहे। काय लक्ष्मी, काय द्यायचं पिल्ल्या? ओ पिल्ल्या, काय द्यायचं? दे, काय देऊ? देऊ? तर इथे पाहू शकता एकदम अलगद हे साल निघून गेलेले आहेत आणि खूप गरम होता, आता थोडं थंड झालेलं आहे आणि बिलकुल एकही डाग न लागता एकदम खरपूस खूपच छान शेंगदाणे भाजून निघतात, खायला तर खूप टेस्टी लागतात। आणि जर तुम्हाला शेंगदाण्याची चटणी जरी बनवायची असेल तर तरीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊ शकता।
एक तर भाजायला पण खूप लवकर होतात. जेवढं जेवढं गॅसवर भांडं तपायला वेळ लागतो तितक्या टायमात आपला एक घाणा भाजून सुद्धा होतो. आणि अगदी थोडंसं जरी हे केलं तरी पूर्ण याची साल निघून जाते. तर इथे पाहू शकता, जर मला नवीन कोणतीही रेसिपी बनवायची असली तरी मी याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेत असते. तर इथे पाहू शकता अलगद ह्या साली निघून जात आहेत. आणि इकडे पाहू शकता मॅडमला द्यायचं आहे. हां हे घे 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 शिके खा. आणि वरती माझी चाचणी देखील होत आलेली आहे. तर इथे पाहू शकता चाचणी तयार झालेली आहे. आता लगेच मी शेंगदाणे घालून घेणार आहे. तर एकदम फ्लफी चाचणी झाली की आपल्याला शेंगदाणे घालायचे आहे. गूळ चिक्कीपेक्षाही भारी ही साखरेपासून बनवलेली चिक्की होते. तर इथे मी चिक्की बनवणार नाही. तुम्हाला जर चिक्की बनवायची असेल तर साखर कॅरेमल करून चिक्की तर खूपच यम्मी होते आणि एकदम क्रंची, अगदी मार्केटसारखी होते. तर एकदाच न घालता मी थोडे थोडे करून शेंगदाणे घातलेले आहेत. तर इथे पाहू शकता मी सर्व शेंगदाणे घालून घेतलेले आहेत. आणि एकदम मी एक एक शेंगदाणा होईल असं याला साखर लावून घेणार आहे. जर चिक्कीचा शेप दिला तर ते माझ्या मिस्टरांना आवडत नाही. तर त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला थोडं जास्त कडक होऊ द्यायचं आहे. म्हणजे असे प्रत्येक शेंगदाणा हा वेगवेगळा होईल आणि व्यवस्थित साखर लागल्या जाईल. तर इथे पाहू शकता प्रत्येक शेंगदाणा आपला वेगळा वेगळा झालेला आहे आणि साखर देखील व्यवस्थित लागलेली आहे. तर खूप सोपी रेसिपी आहे आणि आमच्या घरात सर्वांना अशी शेंगदाण्याला साखर लावलेली आवडते. तर इथे पाहू शकता अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये माझी ही रेसिपी तयार झालेली आहे. आणि इकडे पाहू शकता या मॅडमचं काय चालू आहे. लक्ष्मी. तर इथे आमची मॅडम एन्जॉय करत आहे. आणि ज्या शेंगदाण्याला साखर नाही तो शेंगदाणा आम्हाला प्लेटमध्ये सुद्धा ठेवायचा नाही. तर पाहू शकता शेगे. आणि इकडे पाहू शकता पाऊस काय कमी होण्याचं नावच घेत नाही. हे घे पापे. तर लगेचच आरुष आला होता. 1:30 पावणे 2ला आरुष आज शाळेतून आला होता आणि आला तसंच वरती केला. बाहेरच त्याने दप्तर वगैरे ठेवलं आणि तसंच लगेच वरती केला. कारण यावेळेस आरुष एकदाही भिजला नव्हता. आणि पाहू शकता किती मस्ती करत आहे. कारण खूप धुवाधार पाऊस झाला आमच्याकडे शनिवारी आणि हा पहिलाच पाऊस होता की जो एवढा झाला होता. आणि इथे पाहू शकता ते ऐकतच नव्हता. मुलांचं असतेच, आपण सुद्धा लहानपणी अशीच मस्ती करायचो. आरुषकडे पाहून मला तर माझंच लहानपण आठवत आहे. तर आरुषने बराच वेळ अर्धा तास जवळजवळ त्यांनी ते पावसामध्ये खेळला. नंतर त्याचे जेव्हा पप्पा आले त्याला रागवले तेव्हाच आरुष खाली आला. मी तर खूप वेळ झालं ओरडत होते पण लक्ष्मीला घेऊन मला पाण्यात सुद्धा जाता येत नव्हतं. आणि मी किती ओरडले तरी आरुष तर काही माझं कानावरच घेत नाही मस्ती करायच्या टायमिंगला. कारण त्याला माहीत आहे मम्मी फक्त ओरडते, काही मारत वगैरे नाही. त्याच्यामुळे त्याची ही मस्ती चालू आहे. आणि चला चालते, थोडीशी आपल्यालाच काळजी घ्यावी लागते कारण हे दिवस नंतर येत नाहीत लहान मुलांच्या आयुष्यात. आणि नंतर आरुषचे कपडे वगैरे चेंज केले. आम्ही जेवण वगैरे केले. सरांनी फराळाचं खाऊन घेतलं. फळं वगैरे आणले होते येता वेळेस. आणि नंतर चहा पाणी वगैरे करून सर्वच जण थोडं थोडं झोपले होते. मी पण खूप जास्त वेळ झोपले कारण जवळजवळ 3 सव्वा 3ला झोपले तर 6:30 जवळजवळच उठले. आणि उठल्यानंतर इथे मी लगेचच स्वयंपाकाच्या तयारीला लागले कारण आज मला बनवायची होती कोथिंबीर वडी.
आणि पोळी भाजी भात बनवायचा होता। तर त्यासाठी इथे मी कोथिंबीर वडीची तयारी केली आणि पाऊस असल्यामुळे मी लगेचच एक साईडला चहासुद्धा ठेवला होता। तर ह्या कोथिंबीर वडीची रेसिपी फुल मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे। तुम्हाला इथे मी थोडक्यात दाखवलेली आहे, कारण खूप सारे कामं पडलेले आहेत। मध्येच आज पावसामुळे खूप थंडी वाजत होती आणि एकदा झोपलं की डोळाच उचलला नाही, त्याच्यामुळे खूप वेळ झालेला आहे। तर आता मी लगेचच स्वयंपाक बनवून घेणार आहे, कारण आज स्वयंपाकाला खूप लेट झालेला आहे। तर एक साईड कोथिंबीर वडी बनवणार आहे आणि एक साईडला पीठ वगैरे मळून ठेवणार आहे। तर खूप साधी सोपी पद्धत आहे माझी कोथिंबीर वडी बनवण्याची, पण खूप टेस्टी लागते। तर कोथिंबीर वडीमध्ये मी तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ मिक्स करत असते, लसण जिरे आणि जे काही सुके मसाले आहेत ते मसाले घालून त्याचा एक डो बनवून या पद्धतीने त्याला शेप देते आणि नंतर वाफळायला ठेवते। 20-25 मिनिट लागतात त्याला मीडियम गॅसवर वाफळायला। तर एक कोथिंबीर वडी वाफळून होईल तोपर्यंत इकडे मी बाकीचे पूर्ण स्वयंपाकाचे वगैरे कामं आटपून घेतले होते। तर इथे पाहू शकता कोथिंबीर वड्या उकडायला ठेवलेल्या आहेत आणि पीठसुद्धा मळून घेतलेलं आहे। आणि इथे थोडीशी सकाळची भाजी आहे आणि थोडीफार मी आता बनवणार आहे। तर इथे पाहू शकता कोथिंबीर वड्या वाफळायला थोडासा वेळ आहे। दहा 15 मिनिटांमध्ये होते, तोपर्यंत इकडे मी भाजी बनवून घेणार आहे। आणि थोडीशी एक्स्ट्राची कोथिंबीर जी आहे ती इथे मी सुकवत ठेवलेली आहे। आणि ह्या ज्या काड्या आहेत त्या कोथिंबीर वड्यामध्ये व्यवस्थित होत नाहीत, म्हणून मी त्या काढून घेतलेल्या आहेत। आणि ही माझी प्रिन्सेस। तर आता मी थोडासा व्हिडिओ बनवणार आहे उलनचा, कारण आज माझा व्हिडिओ बनवणंच झाला नाही। दुपारी मी खूप वेळ झोपले। तर आता स्वयंपाकाच्या अगोदर मी 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवून घेणार आहे। तर त्यासाठी ही चाललेली तयारी आहे। सध्या जे माझं दुसरं चॅनल आहे त्याच्यावर डेली व्हिडिओ जात आहेत। तर हे मी छोटे छोटे टॉय बनवले होते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी याचा रिव्ह्यू देणार आहे। हवं तर मी दुसरा फुलाचा वगैरे व्हिडिओ छोटासा शूट करून अपलोड करू शकले असते। जवळजवळ अर्ध्या तासात तो व्हिडिओ होऊन जातो आणि माझा रात्री 9च्या अगोदर त्या चॅनलवर व्हिडिओ जातो, संध्याकाळी 4 पासून। कधीही मी रात्री 9 पर्यंत अपलोड करत असते। परंतु ह्या ज्या छोट्या छोट्या वस्तू बनवलेल्या असतात त्याचा रिव्ह्यू देखील द्यायचा असतो, त्याच्यामुळे मी आज हा व्हिडिओ बनवणार आहे आणि नंतर राहिलेला स्वयंपाक करणार आहे। तोपर्यंत व्हिडिओ एडिट होऊन एक्सपोर्ट होईल। एक्सपोर्ट व्हायला सुद्धा वेळ लागतो आणि अपलोड सुद्धा होईल स्वयंपाक जेवण होईपर्यंत आमचे। कारण आज पावसामुळे खूप थंडी होती आणि थंडीमुळे सर्वच जण झोपले होते आणि मी पण खूप वेळ झोपले, त्याचं हे आज नुकसान आहे। आणखीन माझा व्हिडिओ रेडी झाला नाही। तर चला तर मग सर्वात अगोदर मी व्हिडिओ करून घेते आणि नंतर स्वयंपाकाला लागते। तर उलनचा व्हिडिओ बनवला की मी लगेच स्वयंपाकाला आले होते, कारण आज खरंच खूप लेट झाला होता आणि शनिवार असल्यामुळे शनिवारी आम्ही संध्याकाळी 4-5 वाजता जेवण करतो। तर आज जवळजवळ 7:30-7:45चा टायमिंग झाला होता। तर इथे मी गरम गरमच कापायला घेतलेली आहेत, कारण एक साईड मी पोळ्या बनवणार आहे आणि एक साईड ह्या कोथिंबीर वड्या तळणार आहे। तर आज मिस्टरांनी सांगितलं की ते बाहेरून भाजी घेऊन येणार आहेत, त्याच्यामुळे सुद्धा मी तो अगोदर व्हिडिओज बनवला, म्हणलं भाजीचं तेवढा टायमिंग वाचेल। तर ते आता भाजी आणण्यासाठी बाहेर गेलेले आहेत, तोपर्यंत मी राहिलेला बाकीचा स्वयंपाक आवरून घेणार आहे। तर इथे पाहू शकता जवळजवळ माझ्या पोळ्या होत आलेल्या आहेत। तर 2-3च पोळ्या राहिलेल्या आहेत आणि साईडला इकडे माझ्या कोथिंबीर वड्या सुद्धा तळणं चालू आहेत। अगोदर मीडियम गॅसवर तळून घेतल्या आणि आता थोडासा गॅस फुल केलेला आहे। तर भाजी बनवायची कॅन्सल केलेली आहे, कारण
भाजी आज बाहेरून आणणार आहेत. तर हा घना माझा तळून झालेला आहे, पाहू शकता. आणि इतक्यातच लाईट गेलेली आहे. तर लाईट गेली तेव्हा माझा सर्व स्वयंपाक झाला होता. मिस्टरसुद्धा बाहेरून आले होते. नंतर हॉलमध्ये आमच्या चार्जिंगवरचा लाईट आहे, तर आम्ही तिथे हॉलमध्ये जाऊनच जेवणं वगैरे करून घेतले होते. जेवणं वगैरे झाल्यानंतर लाईट आलेली आहे. तर लक्ष्मीचंसुद्धा माझं चारून झालं होतं. तर आता इथे पाहू शकता मॅडमचे नखरे चाललेले आहेत. जेवण तर व्यवस्थित करते, परंतु पाणी प्यायला खूप नखरे करते. तर तिला वेगवेगळ्या वाट्यामध्ये किंवा ग्लासामध्ये किंवा बुडग्यामध्ये वेगवेगळ्या रोज वेगळं काहीतरी लागतं पाणी पिण्यासाठी. तर इथे पाहू शकता व्यवस्थित ती पाणी पितच नाही आणि पाणी न पिल्यामुळेच तिला नेहमी काहीतरी तिचं दुखत राहतं. तर तिचं पाणी पाजून झालेलं आहे. स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे आवरल्यानंतर लाईटसुद्धा आली होती आणि नंतर आम्ही इथे पिक्चर पाहायला घेतलेला आहे. तर आरुषची पाहू शकता मस्ती कशी चाललेली आहे. तर खूप नखरे करतो आणि इथे आमचा पिक्चर चाललेला आहे मुक्काम पोस्ट. तर दर शनिवारी आम्ही संध्याकाळी सर्वजण मिळून पिक्चर पाहतोच. तर खालचे मुलं देखील आले होते पिक्चर पाहण्यासाठी. तर इथे पाहू शकता माझा किती गर्दा चाललेला आहे आणि हे पिक्चर पाहत पाहत मी जे त्या चॅनलवर बैलाचा व्हिडिओ बनवत आहे, तर पाहू शकता इथपर्यंत झालेला आहे आणि पूर्ण पार्ट बनवून झालेले आहेत. तर ते मला शिवायचे आहेत. तर मी पूर्ण पिक्चर पाहत पाहतच हे शिवून घेणार आहे आणि हा व्हिडिओ येईल तोपर्यंत तो व्हिडिओ पोस्टसुद्धा झालेला आहे. तुम्हाला जर पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, एकदा नक्की चेक करा. अगदी डिटेलमध्ये मी कसं विणायचं हे सांगितलेलं आहे. जर तुम्हाला फक्त विणकामाचा एखादा जरी खांब विणता येत असेल तरीसुद्धा तुम्ही हा बैल विणू शकता. खूप सुंदर दिसत आहे. नंतर थंबनेलवर तुम्ही पाहिलाच असेल. तर आता माझे भांडे वगैरे देखील राहिलेले आहेत, तरीसुद्धा मी पिक्चर पाहत पाहत हेच काम करत आहे आणि लक्ष्मी तर सारखं माझ्यासोबतच असते. तर ती माझ्या आता मांडीवरच बसलेली आहे आणि मी हे पूर्ण शिवून घेणार आहे. पिक्चर तर खरंच खूप छान होता, पण शेवट मला पाहता आला नाही कारण उशीर होत होता आणि माझे भांडे वगैरे राहिले होते. तर मी तिकडे भांडे वगैरे घासायला गेले तोपर्यंत इकडे शेवटसुद्धा झाला होता आणि शेवटी सर्वच जे खालचे मुलं आले होते ते सुद्धा रडत होते आणि आरुषसुद्धा रडत होता. नंतर मला मिस्टरांनी सांगितलं, तरी माझ्या फोनमध्ये थोडंसं मी व्हिडिओ बनवत होते तेव्हा आरुषचं तेवढं कॅप्चर झालेलं आहे. तेव्हा ते खालचे मुलं गेले होते कारण पिक्चर संपत आला होता आणि खरंच खूप लेट झाला होता. आता जवळजवळ 10:15 10:30चा टायमिंग आहे आणि इथे मी हळदीचं दूध बनवत आहे कारण आरुषने सकाळी पावसात भिजला होता, तर त्यासाठी इथे हळदीचं दूध बनवणं गरजेचंच होतं. आणि माझे भांडे वगैरे सुद्धा किचन वगैरे सुद्धा साफ करणं झालेलं आहे, फक्त हे तेल काढून ठेवायचं राहिलेलं आहे. आणि 2 रूमसुद्धा आवरून झालेले आहेत, फक्त माझा हॉल आवरायचा राहिलेला आहे. आता दूध पिऊन मी हॉल आवरून घेणार आहे आणि नंतरच झोपायला जाणार आहे. कारण नाही आवरला तरी उद्या रविवार आहे, पण रविवारी निवांत झोपतात, त्याच्यामुळे मी हा हॉल तसाच ठेवलेला आहे. हा व्हिडिओ थोडा स्लो घेतलेला आहे कारण मला तुम्हाला दाखवायचं आहे की इथे पाहू शकता शेवट सुरू आहे आणि आरुष कसा रडत आहे. तरीसुद्धा माझ्या लक्षात आलं नाही तितकं, मी तेवढं काही कॅप्चर केलं नाही आणि मला पाहून लगेचच आरुषने डोळे पुसायला घेतले होते, माझ्या लक्षातच आलं नाही. तर इथे पाहू शकता आरुष डोळे पुसत आहे. तर शेवट तर मी काही पाहिला नाही, पण मी नक्कीच मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा याचा शेवट पाहणार आहे. कारण शेवटी काय होतं, पूर्ण हा पिक्चर वडिलावरच होता, त्याच्यामुळे मिस्टरसुद्धा मला काही सांगत नव्हते काय शेवटी होतं. त्यांनीसुद्धा सांगितलं की तू स्वतः पहा आणि मला काही वेळच भेटला नाही त्याचा शेवट पाहण्यासाठी. तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की मला सांगा. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ इथेच मी एंड करणार आहे. जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.